नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. मी विजय महामेने कथाकथन चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्री चंद्रकांत महामेने यांच्या खानावळ ते लिहिणावळ या आत्मचरित्रातील काही निवडक भागांचं अभिवाचन मी करतोय. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, अभिप्रायसुद्धा द्या. अभिवाचनाला सुरुवात करतोय. व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षेचा निकाल मे 1948मध्ये लागला. मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. भाऊची जबरदस्त इच्छा होती की मी पुढील शिक्षण घ्यावे, पण खुद्द कोल्हारमध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये माध्यमिक शिक्षणाची शाळाच नव्हती. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी ही कोल्हारपासून सुमारे 15 ते 25 मैलावरची तालुक्यांची गावे. तिथे माध्यमिक इंग्रजी शाळा होत्या, पण माझी राहण्याची व्यवस्था तिथे होऊ शकत नव्हती. म्हणून भाऊने माझी रवानगी अहमदनगरला केली. नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिंगार या गावात माझी थोरली बहीण सरस्वती नांदत होती. तिच्याकडे भाऊने माझी भोजन निवासाची व्यवस्था केली. शाळेत जाण्या येण्यासाठी एक सायकल घेऊन दिली. माझे वर्गमित्र भीमाशंकर पानसरे व धोंडीराम पानसरे हेही नगरला शिकायला आले होते. आम्ही नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये स्पेशल क्लासला प्रवेश घेतला होता व हायस्कूलच्याच बोर्डिंगमध्ये ते दोघे पानसरे राहणार होते. मीही त्याच हायस्कूलमध्ये स्पेशल क्लासला प्रवेश घेऊन त्यांच्यात सामील झालो. माझा आणखी एक सोबती गोविंद पानसरे 1 वर्ष आधीच 7वी पास होऊन राहुरीला एका आश्रमशाळेत शिकायला गेला होता. हे स्पेशल क्लास प्रकरण म्हणजे एका वर्षात इंग्रजी 1ली, 2री व 3री या 3 इयत्तांचा इंग्रजी भाषा विषयाचा अभ्यास पूर्ण करणे. त्या काळी ग्रामीण भागात जास्तीत जास्त मराठी 7वी इयत्तेपर्यंतच जिल्हा बोर्डाच्या शाळा असत. अगदी छोट्या खेड्यात तर 4थ्या इयत्तेपर्यंतच एक शिक्षकी शाळा होत्या. एकाच शिक्षकाने एकाच वेळी 4 इयत्तातील विद्यार्थ्यांना शिकवायचे. सर्कशीतल्या सर्व कसरती करू शकणाऱ्या व प्रेक्षकांना हसविणाऱ्या विदूषकासारखी अवस्था त्या शिक्षकाची होत असेल असे मला वाटते. तर अशा विद्यार्थ्यांना वर्षभर फक्त इंग्रजी भाषा शिकविली जाई व हा स्पेशल क्लास उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी इंग्रजी 4थ्या इयत्तेत प्रवेश दिला जाई. भीमाशंकर व धोंड्या बापू पानसरे हे चुलत बंधू. हायस्कूलच्या बोर्डिंगमध्ये फक्त निवासाची सोय होती. त्या हायस्कूलमध्ये जास्तीत जास्त आमच्यासारखे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी शिकत होते. किंबहुना मराठा शिक्षण प्रसारक संस्थेने या उद्दिष्टासाठीच हे हायस्कूल चालविले होते. नगर शहराच्या दिल्ली दरवाजाबाहेर, त्या काळी शहराच्या बाहेरच म्हणता येईल अशा भागात बसलेले होते. शहरातील चितळे रोडसारख्या जवळपास वस्तीतील काही विद्यार्थी या हायस्कूलमध्ये शिकत होती. मात्र बहुसंख्येने आम्ही ग्रामीण भागातून आलेलेच होतो. या बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे खाजगी प्रवासी सर्व्हिस ट्रान्सपोर्ट मोटारीने येत असत. त्याप्रमाणे पानसरे बंधूंचेही डबे कोल्हारून येत होते. मी एकटाच भिंगारला बहिणीकडे राहून सायकलवर ये जा करीत होतो. भिंगार गावचे 2 भाग आहेत. पहिला नागरी भाग व दुसरा लष्करी. मी भिंगारला गेलो तेव्हा नागरी भागाची वस्ती नगर पाथर्डी रस्त्यावरील वेशीच्या आत होती. नगर पाथर्डी रस्त्यावर हॉटेले, व्यापारी दुकाने व प्राथमिक शाळेची मोठी इमारत होती. नगर सोलापूर व नगर पाथर्डी रस्त्यांच्या मधोमध लष्कराची ठाणी होती. नगरहून भिंगारकडे येताना नगरचा ऐतिहासिक किल्ला दिसतो, तर भिंगारहून पाथर्डीकडे
5-1 किलोमीटर अंतरावरती डोंगरावर चांदबेबीचा महाल नजरेत भरतो. भिंगारच्या नागरी वस्तीत विणकर समाजाची लोकसंख्या डोळ्यात भरण्याइतकी आहे. त्या काळी विणकरांच्या घरोघरी हातमागाचा खडखडाट ऐकू येई. माझे मेव्हणे भास्कर लकारे मात्र या विणकाम व्यवसायात नव्हते. वेशीबाहेर व्यापारी भागात त्यांचे हॉटेल व सायकल दुकान होते. घरी बहीण सरस्वती, माझी ताई, विणकामाला पूरक अशी सूत उकलणे, कांड्या भरणे, पाजण्या करणे ही अन्य विणकरी कामे करायची व संसाराला हातभार लावायची. कोल्हारला हा व्यवसाय कधीचाच इतिहास जमा झाल्याने मला यातली इंचभर धाग्याची सुद्धा माहिती नव्हती. अंगावर सुताचे वेटोळे पांघरलेली कांडी धोट्यात बसविल्यावर विणकर ओठाद्वारे तिच्यावरचा धागा धोट्यात घुसवी हे बघताना मला आश्चर्य वाटायचं, कारण आईने सांगितल्यावरून सुईच्या छिद्रात धागा ओवण्याचे कठीण कर्म मला कधीकधी करावे लागे. तेव्हा याची प्रचिती येई. कधी छिद्रान्वेषीपणा दाखवून मलाच दोष दाखवी, तर कधी गुहेत प्रवेश करताना अंग भीतीने थरथरते, तसा धागा छिद्राशी आल्यावर थरथरे. नेहरू चौक भागात एका वाड्यातल्या 2 खोल्यांच्या घरात ताईचं वास्तव्य होतं. शेजारी वाड्याचे मालक राहायचे. त्यांचं घर ऐसपैस होतं. शिवाय वाड्याच्या पुढच्या भागात त्यांचे किराणा दुकान होते. त्या परिसरात काही सुशिक्षित चाकरमाने राहत होते. बहुतेक जण लष्कर विभागातल्या नागरी नोकऱ्या करणारे. किल्ल्यात लष्करी ठाणे होते. तिथे काहीजण कारकुनी करीत होते, तर काहीजण लष्कराच्या वाहन दुरुस्ती कार्यशाळेत अंगावर डांगरी चढवून हात काळे करणारे होते. ही सुशिक्षित मंडळी शनिवारी रात्री भोजनोत्तर वाडा मालकाच्या बैठकीच्या ऐसपैस खोलीत बसून पत्त्यांचा डाव मांडत. उत्सुकतेपोटी मीही त्यांच्या बैठकीत प्रेक्षक म्हणून बसू लागलो. अर्थात रात्री 11-11:30 वाजेतो. ती मंडळी मात्र पहाटेपर्यंत खेळत असत. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने त्यांना जागरणाचे काही वाटत नसे. वाडा मालकही त्यांच्या खेळात सहभागी असायचे. या खेळाचे वेळी तसेच अन्य वेळीही त्यांच्यात वावरताना माझ्या मुखातून लई, मी, बी अशा ग्रामीण बोली, बोलतानाचा ग्रामीण ढंग ऐकून ही सुशिक्षित माणसं मला हसत. त्या हसण्यात मला हिणविण्याची शंका येई. आपल्याला कमी लेखल्याचा भास होई. अधूनमधून ती उच्चभ्रू मंडळी आपसात इंग्रजी भाषेत बोलत. स्पेशल क्लासमध्ये नाव यंदाच नोंदविलेल्या मला त्यांचे इंग्रजी समजणे शक्य नव्हते. पण इंग्रजीतून ही मंडळी आपली टिंगलटवाळी करीत असावेत असे मला वाटे. माझ्या खेडेगावातून जिल्हा मुख्यालय असलेल्या नगर शहर परिसरात मी आलो होतो. तसं म्हटलं तर त्या काळी नगर काही अद्ययावत शहर झालेले नव्हते, पण माझ्या खेड्याच्या तुलनेत ते खूप सुधारलेले. मला आपल्या ग्रामीण बोलीचं, वागण्याचं असंच हसू होत राहणार या विचारांचं भूत माझा पाठलाग करू लागले आणि माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. माझ्या रेसिडेन्शियल हायस्कूलमधली मुलं ग्रामीण भागातूनच आलेली होती. शाळा परिसरातलं वातावरण मला परिचितच होतं. ते ग्रामीण बोलीतच बोलायचे. त्यामुळे माझे वर्गमित्र पानसरे बंधू नव्या वातावरणातही रमले होते. पण शाळेव्यतिरिक्त माझा वेळ नव्या अपरिचित वातावरणात जात होता. वर्गातही मी बिचकू लागलो. मराठीत शेवटी येणारं क्रियापद इंग्रजी भाषेत म्हणे कर्त्यापाठोपाठ येते असं सर वर्गात शिकवू लागले. आणि क्रियापदाची 3 रूपे मुखोद्गत झाली पाहिजेत. वाक्यातलं पहिलं अक्षर कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं असतं. इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेतल्या प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग तोंडपाठ करायचं असतं आणि ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं असतं. बाप रे,
आपल्याला हे जमणं शक्य नाही. माझ्या न्यूनगंडात रोज अशी भर पडू लागली होती. ताई, मला कोलारला जायचं. 2-3 महिन्यानंतर मी बहिणीला म्हणालो. का बरं? सुट्टी बिट्टी लागली का? मराठीत दुसऱ्या इयत्तेतून शाळा सोडणाऱ्या ताईला शाळेला सुट्टी कधी लागते हे ठाऊक होतं की नाही कोण जाणे. खाल मानेनं माझा नकार. मग मला करमत नाही. घरची आठवण येते. मी स्पष्ट बोललो नाही. मग जाऊ नये 4-2 दिवस. बालपणातच माहेर सोडून सासरी यावं लागलेल्या ताईला माझी न करमण्याची सबब पटली असावी. तिने संमती दिली. बस भाड्यासाठी पैसेही दिले. दुसरे दिवशी रविवारी सकाळीच मी पिशवीत माझे रोज वापरण्याचे कपडे भरले. मेहण्यांना न सांगता नगरच्या सर्जेपुरा स्टँडवर आलो आणि नगर कोपरगाव बस पकडली. कोलारला मोटर अड्ड्यापासून जवळच आमचं घर. पुढील बाजूस खानावळीचं दुकान व मागच्या बाजूस निवासस्थान अशी व्यवस्था असलेले घर. दुकानाची पहिली पायरी मी चढणार. तोच घरातून आई व बहिर्दिशेला गेलेले बंधुराज हाती रिकामा लोटा घेऊन परतून माझ्या पाठीमागे उभे होते. काय रे, असा अचानक आलास चंदू? भाऊने तिथेच विचारले. तब्येत ठीक आहे ना? खाली मान घालून माझं उत्तर. मग का आलास? भाऊचा पुढचा प्रश्न. आता स्पष्ट उत्तर देणे मला आवश्यक वाटलं. ताईला जे सांगायचं टाळलं ते भाऊला सांगितलं. मला नाही शिकायचं पुढे. अच्छा, म्हणून तू परत आलास? भाऊने निष्कर्ष काढला. तोवर आई गप्प उभी होती. भाऊ लगेच माझ्यासमोर येऊन उभा राहिला. शिकायचं नाही म्हणतो? भाऊने खुंटा हलवून घट्ट करण्यासाठी प्रश्न विचारला. माझं फक्त हुंकारात्मक उत्तर. चंदू, मग घरात नाही यायचं, भाऊने कडक शब्दात ऐकवलं. शिकायचं असेल तर आल्या पावली परत नगरला जा आणि शिकायचं नसेल तर कुठेही जा. घरात पाऊल टाकायचं नाही. हे काय रे बापू? आश्चर्य वाटून आईने भाऊला प्रश्न केला. भाऊचं घरगुती नाव बापू होतं. त्याला घरात तर येऊ द्या आधी. नाही आई, भाऊने आईलाही कठोर शब्दात सुनावले. घरात न येता हा इथूनच आत्ताच्या आत्ता परत जाईल. एकतर नगरला, नाहीतर याचे पाय फुटतील तिकडे. मी आपला खाली मान घालून पायरीवरच उभा. एव्हाना सकाळचे 11 वाजले असतील. अश्रू भरल्या डोळ्यांनी मी नतमस्तक. आई भाऊ समोर उभे, पण वडील दिसत नव्हते. ते कदाचित आत घरात किंवा बाहेर कुठे गेले असावेत, किंवा कदाचित मला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविण्याचा भाऊचा आग्रह वडिलांनाही फारसा पसंत नसावा. कारण घराण्यात शिक्षणाची परंपराच नव्हती. स्थानिक पातळीवर 7वी इयत्तेपर्यंत सोय होती, म्हणून भाऊला व मला तेवढे शिक्षण घेता आले. सरस्वती, प्रयागा, कमल या त्यांच्या कन्यांना तर 2री-3रीतूनच त्यांनी घरी बसविले होते. बरं, जाऊ दे, नाही शिकायचं म्हणतो तर राहिलं. आईने माझ्या वतीने युक्तिवाद केला. तुझ्या वाणी तो बी मास्तर होईल. माझी शैक्षणिक पात्रता शिक्षकाची नोकरी मिळविण्या इतकी झाली होती. अजिबात जमायचं नाही आई. भाऊ त्याच्या मुद्द्यावर ठाम होता. मी मास्तर झालो तेवढं पुष्कळ झालं. याला पुढे शिकावंच लागेल. बोल चंदू, काय विचार आहे तुझा? भाऊचा रुद्रावतार बघून मी घाबरलो होतो. माझा विचार कुठल्या कुठे पसार झाला होता. अन भाऊ घरी राहू देणार नसेल तर नगरशिवाय जाणार कुठे? या प्रश्नाचं उत्तरही मला सापडेना. मी चाचरत उत्तरलो, मी 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 जातो परत नगरला शिकायला. शाबास, भाऊने लगेच शाबासकी दिली.
आणि आईला म्हटले, आई, याला जेवू घाल. जेवण आटोपलं की मी याला नगरच्या गाडीत बसवून देतो. अरे बापू, आजचा दिवस तरी राहू दे माझ्या लेकराला. नाही म्हणजे नाही. येईलच की दिवाळीला सुट्टीत तुझं लेकरू. भाऊने कोणाचंही ऐकलं नाही. त्याचं बोलणं शब्दशः खरं केलं. भोजनोत्तर आमची स्वारी मोटरीत स्वार झाली आणि संध्याकाळी मुक्कामाला भिंगरला भगिनी गृही हजर झाली. त्या दिवशी जर भाऊने मला आल्यापावती परत पाठविले नसते तर, या विचाराने आज भाऊच्या निर्धाराचे महत्त्व कळते. धन्यवाद.